पोलीस आता अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन निघालेले आहेत अशी अपडेट कळते। कळवा रुग्णालयामधून मृतदेह बाहेर काढण्यात आलेला आहे आणि मृतदेह दफन करण्यासाठी पोलीस रवाना झाल्याची माहिती। तर पोलीस आता अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन निघालेले आहेत आणि ही तीच दृश्य आपण ॲम्ब्युलन्सची पाहतोय। कळवा रुग्णालयामधून मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि मृतदेह दफन करण्यासाठी आता पोलीस रवाना झाले। आणि कळवा रुग्णालयामधून ही शववाहिका निघालेली आहे आणि ही शववाहिका उल्हासनगरकडे निघाल्याचं कळतंय। आपण पाहिलं की बऱ्याच ठिकाणांवरून मृतदेह दफन करायला विरोध झाला आणि आता सध्याची अपडेट आपण पाहतोय। कळवा रुग्णालयामधून मृतदेह बाहेर काढण्यात आलेला आहे आणि मृतदेह दफन करण्यासाठी पोलीस रवाना झाल्याची माहिती मिळते। पुढे जाऊयात आणि आरोपी गोळा झाडत असताना पोलीस बंदूक शोला ठेवून बसतील का? अक्षयचा जो एन्काउंटर झाला त्या एन्काउंटरवरून होणाऱ्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी हे प्रत्युत्तर दिलंय। आणि अक्षय शिंदेचा दफनविधी उल्हासनगर स्मशानभूमीत होणार आहे असं कळतंय। शिंदेच्या सेनेच्या राजेंद्र चौधरी आणि बाळा श्रीखंडेंसह पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे असं सुद्धा समोर येतंय। अक्षय शिंदेच्या उल्हासनगरमध्ये होणाऱ्या दफनविधीला शिंदे गटाकडून मोठा विरोध होतोय आणि अक्षय शिंदेचा दफनविधी उल्हासनगर स्मशानभूमीमध्ये होणार। शिंदेच्या सेनेच्या राजेंद्र चौधरी आणि बाळा श्रीखंडेंसह पदाधिकाऱ्यांचा विरोध मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय आणि दफनविधीसाठी केलेल्या खड्ड्यात पुन्हा माती टाकण्यात आली आहे। पोलिसांनी उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीमध्ये हा खड्डा खोदल्याचं कळतंय। ही तीन दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। पोलिसांनी हा खड्डा खोदला होता, मात्र या दफनासाठी शिंदे सेनेकडून विरोध झाला आणि स्थानिकांनी हा खड्डा बुजवल्याचंही दिसतंय। या अगोदर सुद्धा अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये सुद्धा अक्षयचा मृतदेह दफन करण्यासाठी बराच विरोध झाला आणि त्यानंतर आता उल्हासनगरमध्ये सुद्धा अक्षयचा मृतदेह दफन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विरोध होतोय। तीन दृश्य आपण पाहतोय। पोलिसांनी हा खड्डा खोदला होता, मात्र शिंदेच्या शिवसेनेकडून बराच विरोध झाला। पोलिसांनी काही जणांना अटक सुद्धा केलेलं आहे आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो पोलीस काही जणांना अटक करण्यासाठी घेऊन गेलेत। तिसरीकडे आपण पाहतोय जो खड्डा पोलिसांनी बुजवला होता तो खड्डा खोदला होता तो खड्डा स्थानिकांनी बुजवल्याचं पाहायला मिळतंय आणि तीव्र विरोध सुद्धा दर्शवला जातोय। बदलापूर अल्पवयीन मुलींवरील बलात्कार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन करायला सध्या प्रचंड विरोध होतोय आणि सध्याची आपण ही दृश्य पाहतोय। ॲम्ब्युलन्समधून मृतदेह रवाना झालेला आहे। कळवा हॉस्पिटलमध्ये हा मृतदेह होता आणि पोलिसांनी आता त्या ठिकाणी पुन्हा खड्डा खोदल्याची माहिती समोर येते। पोलिसांकडून बदलापूर आणि अंबरनाथ आणि कळवा इथं अक्षयच्या मृतदेहासाठी जागा दफन करण्यासाठी शोधली जात होती, मात्र अखेर पोलिसांनी उल्हासनगरचा शांतीनगर इथे जी स्मशानभूमी आहे तिथे अक्षयचा मृतदेह दफन करण्यासाठी जागा निवडली, मात्र तिथे सुद्धा सकाळपासून बराच विरोध झाला आणि ही तीच दृश्य आपण पाहतोय। सध्याची अपडेट म्हणजे कळवा रुग्णालयामधून हा मृतदेह आता ॲम्ब्युलन्समधून रवाना झालेला आहे आणि पोलिसांनी जो खड्डा नागरिकांनी बुजवला होता तो पुन्हा खड्डा खोदलेला आहे असं कळतंय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तिथे तैनात आहे। आपण पाहिलं की उल्हासनगरच्या स्थानिकांनी बराच रोष व्यक्त केला आणि स्थानिकांनी अक्षयच्या दफनविधीसाठी खोदलेला खड्डा सुद्धा बुजवला, मात्र हा बुजवलेला खड्डा पोलिसांनी पुन्हा खोदल्याची माहिती। आणि आता सध्या स्मशानभूमी बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्तही आहे। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी योगेश आपल्यासोबत आहेत। योगेश, कळवा रुग्णालयामधून मृतदेह नुकताच रवाना झालेला आहे आणि स्थानिकांकडून सकाळपासून इतका विरोध होत होता, तो आता खड्डा पुन्हा पोलिसांनी खोदल्याचं समजतंय। नक्की काय तिथे परिस्थिती आहे? नक्की मॅडम या ठिकाणी उल्हासनगर शांतीनगर या ठिकाणी अक्षय जो नराधम आहे याच्या मृतदेहाला या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यासाठी आणण्यात येणार आहे, मात्र इथे स्थानिकांचा मोठा विरोध दर्शवला जातोय। स्थानिक नेते चौधरी म्हणून यांनी या ठिकाणी विरोध दर्शवलेला आहे। या ठिकाणी जेसीबीने खणलेला खड्डा शिवसेनेचे जे चौधरी होते त्यांनी हा खड्डा पुन्हा बुजवून टाकलेला आहे
आणि पोलीस प्रशासनानेही या ठिकाणी त्यांना हिरासतमध्ये घेतलेलं आहे। आता पूर्णपणे स्थानिकांना या ठिकाणावरून बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि पोलिसांचा मोठा तुम्ही असं जोडलेला आहात। पुन्हा तुमच्याकडे येते, आणखी अपडेट घेऊयात। आपले प्रतिनिधी स्वप्नील आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, काय सध्याची परिस्थिती आहे? दफनविधीच्या हालचाली कशा आहेत आणि जो खड्डा स्थानिकांनी बुजवला होता पुन्हा पोलिसांकडून खोदण्यात आलेला आहे, त्यानंतर आता स्थानिकांची काय भूमिका आहे, नागरिकांचं काय म्हणणं आहे? नक्की श्रद्धा, जसं दुपारच्या वेळेस जसं उल्हासनगर शहरामध्ये जसं माहित पडलं की अक्षय शिंदेची दफनविधी ही उल्हासनगर येथे कॅम्प नंबर 3 शांतीनगर स्मशानभूमी इथे होणार आहे। त्यानुसार शिंदेच्या शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते तसेच त्यांचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी तो जो खड्डा होता तो बुजवून टाकला आणि त्यांनी तिथे विरोध केला। मात्र पोलिसांनी बंदोबस्त वाढत त्यांना जेवढेही नागरिक जमले होते तसेच शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांना ताब्यात घेऊन त्यांना रवाना केला आणि जो हा स्मशानभूमीजवळचा जो परिसर आहे तो तैनात करण्यात आला। आता आतमध्ये कोणालाही ठेवण्यात आलेलं आहे, सगळ्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे, पत्रकारांना देखील त्यांनी बाहेर काढलेलं आहे। मात्र जेसीबी लावून पुन्हा पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी जो खड्डा बुजवला होता नागरिकांनी किंवा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, तो आता खड्डा वापस त्यांनी खोदायला घेतलेला आहे आणि आता नुकताच कोणगाव जे कल्याणच्या जवळ अँब्युलन्सची पोहोचलेली आहे। तर काही वेळातच अक्षय शिंदेची जी बॉडी आहे ती अँब्युलन्स आहे ती काही क्षणातच या उल्हासनगरला पोहोचणार आहे आणि नेमका उल्हासनगरला त्याचा दफनविधी होणार का, आता हा प्रश्नचिन्ह तर नुकता होणार कारण कसं आहे की वांगीला देखील तीच पोझिशन आहे, त्यामुळे उल्हासनगरला आहे तर नेमकं दफनविधी कुठं होणार हे आता निश्चित नाही सध्या तरी। मात्र उल्हासनगरच्या स्मशानभूमीजवळ पोलिसांनी भरपूर मोठ्या प्रमाणात तैनात बंदोबस्त केला आला आहे। हो स्वप्नील, चर्चा बराच आहेत। पहिला उल्हासनगरमध्ये आता दफन होणार आहे असं कळतं, त्याच्या अगोदर अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये सुद्धा जोरदार विरोध झाला आणि त्यानंतर आता वांगणीमध्ये हा मृतदेह दफन होईल असंही कळतंय, तर त्या संदर्भात काय अपडेट आहे? नक्कीच, जसं की सुरुवातीला जसं पहिल्या बदलापूरला विरोध केला आला, त्याच्यानंतर मग अंबरनाथ आणि डोंबिवली ही जागा ठरवली होती। मात्र अंबरनाथची पाहणी केल्यानंतर अंबरनाथला सर्वात पहिले भूमिका मनसेने मांडली आणि त्याच्यानंतर शिंदेच्या शिवसेनेने देखील त्यांनी विरोध दर्शवला। तिथं बॅनर लावण्यात आलं की इथं आम्ही त्याची दफनविधी होऊ देणार नाही। त्यानंतर अक्षय शिंदेच्या परिवाराने अंबरनाथ नंतर उल्हासनगरच्या स्मशानभूमीच्या इथं पाहणी केली होती। त्यानंतर मग इथं खड्डा बुजवून झाला। मात्र जसं वांगीला देखील त्याची दफनविधी होणार असं कळल्यानंतर अजून सध्या तरी वांगीला कोणती परिस्थिती अजून हे झालेली नाहीये। त्यामुळे जर वांगीला जर ही वेळ आली, जर समजा दफनविधी व्हायची जर ठरलं वांगीला, तर जसा विरोध इथे या उल्हासनगरमध्ये किंवा अंबरनाथमध्ये बदलापूरमध्ये करण्यात आला तसा विरोध वांगीमध्ये देखील होईल असं दाट शक्यता दर्शवता येते आपल्याला सध्या। हो स्वप्नील, मात्र पहिले जे नागरिक आपण आक्रमक होताना पाहिले अजूनही ते तितकेच आक्रमक आहेत का? आता सध्याची त्यांची भूमिका नेमकी काय आहे? नक्कीच, त्याच उल्हासनगरच्या शांतीनगर प्रदेशामध्ये अजूनही नागरिक त्याच विरोधामध्ये तिथं विरोध दाखवत आहेत। तिथं नागरिक भरपूर प्रमाणात जमलेले आहेत, मात्र पोलिसांनी तिथं तैनात केलेलं आहे। मात्र त्यांची भूमिका अजून आहे की आम्ही तिथे याची दफनविधी इथं होऊ देणार नाही। त्याच प्रकारचा त्यांचा विरोध, त्यांचा आक्रोश तिथं त्यांनी दाखवलेला आहे। विरोध वारंवार केला जात आहे। तिकडे आजूबाजूचा जेवढा परिसर आहे तिथल्या सर्व नागरिकांनी तिथं जमलेले आहेत। मात्र पोलिसांचा तैनात बंदोबस्त असल्यामुळं जेव्हा अँब्युलन्स इकडे येणार उल्हासनगरला त्यावेळेस ती सिच्युएशन काय राहणार किंवा अजून विरोध वाढणार का हे बघणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे श्रद्धा। हो, ताजी माहिती घेत राहू स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहिलं की अक्षय शिंदेचा दफनविधी आता उल्हासनगर स्मशानभूमीमध्ये करण्यात येणार आहे असं कळतंय आणि बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी आणि शिंदेच्या शिवसेनेकडून सुद्धा बराच विरोध झाला। मात्र ही सध्याची आपण दृश्य पाहतोय की कळवा रुग्णालयामधून ॲम्ब्युलन्स आता निघालेली आहे आणि